पत्रकारिता ही केवळ बातम्यांची नोंद नसते, ती समाजाच्या अंतःकरणाचा आवाज असते. जिथे सत्य बोलणं धोकादायक मानलं जातं, जिथे प्रश्न विचारणं गैरसोयीचं ठरतं, तिथे पत्रकारितेची खरी ओळख ठरते. याच भूमिकेतून उपेक्षितांचा महासंगर एक न्यूज चॅनल म्हणून आपली भूमिका स्पष्ट करत आहे. ही भूमिका कोणाच्या विरोधात नाही, तर उपेक्षितांच्या बाजूनी आहे. नमस्कार, मी आसावरी. तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं मूकनायक हे केवळ वृत्तपत्र नव्हतं. ते गप्प बसवलेल्या समाजाचं पहिलं निर्भीड बोलणं होतं. ज्यांना शिक्षण नव्हतं, ज्यांना न्याय नव्हता आणि ज्यांना आवाज दाबला जात होता, त्यांच्यासाठी मूकनायक उभा राहिला. मूकनायकाचा विचार स्पष्ट होता: अन्यायावर गप्प बसायचं नाही. मूकनायक काळाच्या ओघात बंद झाला, पण त्यामागचा विचार थांबला नाही. तो विचार पुढे माध्यमांच्या वेगवेगळ्या स्वरूपात आजही समाजाशी संवाद साधतो. आज तो विचार शब्दातून आणि न्यूज चॅनलच्या दृश्यातून पुन्हा बोलतो आहे. याच विचारातून उपेक्षितांचं महासंगर आणि एक न्यूज चॅनल म्हणून आपली भूमिका निभावत आहे. आजचा समाज असा आहे की काहींचे प्रश्न लगेच ऐकले जातात, पण काहींचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहतात. गरिबांचं जगणं, कामगाराचे प्रश्न, दलित आदिवासींचे हक्क, स्त्रियांची सुरक्षितता, तरुणांच्या संधी, हे सगळं आजही उपेक्षित आहे. या प्रश्नांना फक्त छापून नव्हे, तर दाखवून, मांडून आणि विचारायला लावणं हीच आमच्या चॅनलची जबाबदारी आहे. आजचा मूक समाज वेगळ्या स्वरूपात आहे. तो आहे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला नागरिक, हक्कासाठी लढणारी शेतकरी, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेला तरुण आणि अन्याय सहन करत जगणारी महिला. आज मूक असणं म्हणजे बोलता न येणं नाही, तर बोलूनही दखल न घेतली जाणं आहे. या मूकपणावर प्रश्न विचारणं, आवाज उठवणं आणि सत्य समोर आणणं हीच आमची पत्रकारिता आहे. आज पत्रकारिता अनेकदा TRPच्या आकड्यांवर चालते, जाहिरातींच्या दबावाखाली झुकते, सत्तेच्या जवळ सुरक्षितता शोधते. पण उपेक्षितांचं महासंगर आणि न्यूज चॅनल हे स्पष्टपणे नकारतो: पत्रकारिता ही सत्तेची सेवा नाही, ती समाजाची जबाबदारी आहे. आम्ही दबावाखाली सत्य बदलणार नाही, प्रश्न विचारणं थांबवणार नाही आणि अन्यायाला सामान्य मानणार नाही. आमची लेखणी, आमचा कॅमेरा आणि आमचा आवाज हे सर्व सामाजिक न्यायाच्या विचारांना समर्पित आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, शोषण आहे आणि अन्याय आहे, तोपर्यंत उपेक्षितांचा महासंगर आणि न्यूज चॅनल गप्प बसणार नाही. मूकनायक हा केवळ इतिहास नाही, तो एक विचार आहे. तो आजही विचारतो: तुम्ही कोणाच्या बाजूने उभं आहात? आणि त्या विचाराला पुढे नेत उपेक्षितांचा महासंगर आजच्या काळात निर्भीडपणे उभा आहे. धन्यवाद.